भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नायब तहसीलदार नम्रता चौगले यांची भेट घेतली। यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं मालवणमधील शिवस्मारक अवमान प्रकरणी राज्य सरकारवर गुन्हा दाखल करण्यात यावा, देशभर जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची 50% मर्यादा उठवण्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार फेरीवाल्यांवर अतिक्रमणाची कारवाई करू नये, देशव्यापी जनगणना होत नाही तोपर्यंत राज्य सरकारनं पूर्वी ठरल्याप्रमाणे राज्यात जातनिहाय जनगणना सुरू करावी, सरकारी सेवेतील रिक्त पदांची तात्काळ भरती करण्यात यावी, गायरान आणि वनजमिनीवरील अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्यावेत, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, गुन्हेगारांना मदत करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावेत, निराधार लोकांना दरमहा 3000 रुपये अनुदान द्यावं, रेशनवरील धान्याचा काळाबाजार त्वरित थांबवावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला किमान हमीभावाचा कायदा करावा, शाळांचं खासगीकरण बंद करावं, या मागण्या या निवेदनात करण्यात आल्यात। यावेळी कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, सुनीता अमृतसागर, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, दिलदार मुजावर, उमेश पानसरे, उत्कर्ष पवार, इरशाद फरास, सादिक मुल्ला, बाबा ढेरे, रमेश अकोलकर, सदानंद घाटगे उपस्थित होते।